दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी 1997 मध्ये साकारलेला बॉर्डर हा चित्रपट केवळ सिनेमा नव्हता, तो होता देशभक्तीचा ज्वालामुखी. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे भावभावनांचं उत्कट चित्रण, नातेसंबंधांची खोली आणि भारतीय सैनिकांचं शौर्य. यामुळे बॉर्डर आजही भारतीयाच्या हृदयात घर करून आहे. म्हणून बॉर्डर 2 बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणं अधिक साहजिकच होतं. आनंदाची गोष्ट म्हणजे हा सिक्वेल मूळ चित्रपटाचा आत्मा आणि भावना जपत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. बॉर्डर 2 ची कथा आपल्याला घेऊन जाते 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर. भारतीय सशस्त्र दलातील शूर जवानांचं शौर्य, त्यांच्यातील घट्ट मैत्री, कुटुंबाशी असलेली भावनिक गुंतवणूक आणि राष्ट्रासाठी केलेले सर्वोच्च बलिदान, हे सगळं या चित्रपटात प्रभावीपणे पाहायला मिळतं. लेफ्टनंट कर्नल फतेहसिंग कलेर म्हणजेच आपला सनी देओल यांच्या मार्गदर्शनाखाली होशियार सिंग दहिया, वरुण धवन, निर्मलजीत सिंग सेखो, दलजीत दोसांझ आणि एम.एस. रावत म्हणजे आहान शेट्टी, हे तिघं राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान तयार झालेली त्यांची मैत्री पुढे युद्धभूमीवर खरी कसोटी पाहते. कोणी जम्मू पठाण सीमेवर, कोणी श्रीनगर हवाई तळावर, तर कोणी नौदलात समुद्री सीमांचं रक्षण करतो. दरम्यान निर्मलजीत सिंगचं पंजाबमध्ये लग्न ठरतं आणि याच वेळी सीमेवरील तणाव वाढतो. यावेळी हे तिघेही आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून राष्ट्रसेवेसाठी पुन्हा रणांगणात उतरतात. यानंतर युद्धाची तीव्रता, सीमेवरील संघर्ष आणि जवानांसमोर उभ्या राहणाऱ्या कठीण परीक्षा चित्रपटाला खऱ्या अर्थाने एका उंचीवर नेऊन ठेवतात. सनी देओल यांनी पुन्हा एकदा चित्रपट आपल्या खांद्यावर पेललाय. इमोशन्स, कडक शिस्तीचा अधिकारी, गनिमी काव्यानं शत्रू तुटून पडणारा योद्धा, सनी पाजी याच्यामध्ये फॉर्म मध्ये आहे. सोशल मीडियावर वरुण धवनला जे ट्रोलिंग झालं होतं, त्याला त्यानं या सिनेमातून सडेतोड उत्तर दिलंय. त्याचं काम जबरदस्त आहे. दिलजीत दोसांझ यानेही आपला प्रेझेन्स कमाल निभावलाय. प्रत्येक पातळीवर आपली छाप सोडली आहे. आहान शेट्टीला अजून थोडा वाव मिळाला हवा होता, पण तरीही त्याने आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे. मिट्टी के बेटे जो वापस ना लौटे हे गाणं थेट मनाला भिडतं आणि क्षणभर स्तब्ध करून जात. अंगावर काटा येतो. छायांकन, युद्धदृश्य, बॅकग्राऊंड स्कोर, तांत्रिकदृष्ट्या चित्रपट मजबूत आहे. चित्रपटाची लांबी थोडी खटकते. काही प्रसंग संक्षिप्त केले असते, छोटे केले असते, तर परिणाम आणखी जबरदस्त झाला असता. विशेषतः समुद्रातील युद्धाचा प्रसंग हा थोडासा कृत्रिम वाटतो. बॉर्डर 2 हा केवळ युद्धपट नाही, तो आहे सैनिकांचं शौर्य, कुटुंबाची तगमग, सीमेलगतच्या नागरिकांची मानसिक अवस्था आणि देशासाठी जीव देण्याची तयारी. मूळ बॉर्डरच्या आठवणी ताज्या ठेवत देशभक्तीची भावना पुन्हा जागवणार हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. तुम्ही बॉर्डर 2 पाहिलाय का? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि story.marathi चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.